लोकलमध्ये चाकूने वार करण्याच्या घटनेला एक दिवस पूर्ण होत नाही तर विरारमध्ये अशीच काहीशी घटना घडलेली आहे। 15 वर्षीय युवकाला त्याच्या बिल्डिंगमध्ये घुसून त्याच्यावर चाकूने वार करण्यात आलेले। कारण देखील क्षुल्लक आहे, पार्किंगच्या वादातून हा वाद झाला। गाडी नेमकी कुठे लावायची यावरून सोसायटीत वाद झाला आणि याने चुकीच्या ठिकाणी गाडी लावली म्हणून या 15 वर्षीय तरुणाला त्याने घरातून बाहेर बोलवलं, परंतु हा तरुण जो आहे घरातून बाहेर नाही आला, त्यामुळे त्याला घरातून बाहेर बोलवलं आणि घराच्या वरांड्यासमोर त्याच्यावर चाकूने वार केले। सध्या हा मुलगा खाजगी रुग्णालयात उपचार घेतोय, परंतु अशा प्रकारे चाकूने हत्या करायचं किंवा चाकूने मारण्याची यांची वृत्ती तरी कशी होते, यांचे हात का धजावत नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। या संपूर्ण घटनेत आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात ते देखील पाहावं लागणार आहे। यावर जखमी मुलाच्या वडिलांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। हा अल्ला तेच खाली भांडणं झाले, बाईकवरून भांडणं झाले। भांडणामुळं काय झालं की बाईक त्यांना लावली तिथं, तर तेव्हा इकडं बाईक नाही लावायची। त्याची आईसोबत असताना शिवागाळ्या त्याला केले, मारायला आला तर त्याच्या आईनं तिला वाचवलं आणि त्याला वरती घेऊन आले। म्हणजे आपल्याला भांडणं नाही करायची। वरती घेऊन आल्यावर हे खालून त्याची आई सगळे त्याचे नातेवाईक तिकडंच राहतात ना, तर त्याला खालून शिवागाळ्या करायला लागले, बाहेर निघ असं तसं। ते बाहेर नाही निघाला तर त्याला वरती आले मारायला आणि वरती येऊन त्याला चाकू मारला। चाकू मारला म्हणजे असं का त्याच्या पोटात मारायचं होतं, पण त्यानं हात घातला म्हणून ते वाचलं आणि त्याला खाली टाकून त्याला मारलं पायाखाली। आता मुलांच्या आरोपींची काय पार्श्वभूमी आहे, काय झालेलं नेमकं घटना काय झालेलं, राग काय आला त्यांना? राग त्यांना म्हणजे हे खाली गाडी लावली आणि ते नशा करतात सर। त्यांना कोणी म्हणजे उलटं बोलू शकत नाही, त्यांच्या ऐकून घ्यायचं। रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत तिकडं तमाशा चालतो, बिल्डिंगमध्ये भरपूर खाली तमाशा चालतो, दारू पितात, गांजा पितात, अशी तिकडं कंडिशन आहे आणि भरपूर केसेस तिकडं झालेले आहे। पोलीस स्टेशनना ते सगळं माहिती तिकडं काय चालतं काय नाही चालतं। सध्या तर तब्येत कशी आहे, त्याचं कसं ऑपरेशन झालं काय नसतं? ऑपरेशन झालं सक्सेसफुली, ठीक आहे सध्याला, पण आता ब्लड भरपूर गेल्यामुळे त्यांना आवश्यकपणा त्याच्यात भरपूर जास्त आलेला आहे। ब्लड नाही त्याच्या अंगात, त्रास होतो आहे त्याला सध्याला। आणि 9वीला शिकतो माझा मुलगा, एवढा मोठा मुलगा नाही आहे माझा।